नमस्कार. वाग्धारा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत याविषयी माहिती घेतली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरी फळी म्हणजेच नगरपालिका आणि नगरपरिषद. मित्रांनो, अनेक जण नगरपालिका व नगरपरिषद या दोघांमध्ये काय फरक आहे या संदर्भामध्ये अनेक जण कन्फ्यूज आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की नगरपालिका व नगरपरिषद या शब्दामध्ये जसा फरक आहे तसाच याच्या रचनेमध्ये सुद्धा थोडाफार फरक आहे की जो आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, शहरी भागांच्या प्रशासनासाठी वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात. यामध्ये नगरपालिका व नगरपरिषद या दोन मुख्य आहेत. या दोन्ही संस्था शहरातील नागरी सेवा, विकास कामे व कर संकलन यासाठी असतात. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला या नगरपालिका व नगरपरिषद यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मात्र काही राज्यामध्ये नगरपालिका व नगरपरिषद हे एकाच गोष्टी करता वापरले जातात. मात्र नगरपालिका व नगरपरिषद यांच्याकरता काही अटी व शर्ती आहेत. याच्यामध्ये नगरपालिका म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये नगरपालिका ही मध्यम ते मोठ्या शहरासाठीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिथं लोकसंख्या सुमारे 1 लाखापेक्षा अधिक असते. यामध्ये महापौर, नगरसेवक, आयुक्त इत्यादी पदे असतात. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण यासाठी ती जबाबदार असते. मग नगरपरिषद म्हणजे काय असतं, तर नगरपरिषद ही लहान व मध्यम शहरामध्ये असते. त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जिथे लोकसंख्या साधारणपणे 20,000 ते 1,00,000च्या दरम्यान असते तिथं नगरपरिषद असते. म्हणजे नगरपरिषद ही नगरपालिकेपेक्षा कमी लोकसंख्येकरता असते. यामध्ये मुख्याधिकारी व नगरसेवक असतात. मूलभूत नागरी सेवा पुरवणे हे नगरपरिषदेचे मुख्य उद्दिष्ट असते. आता नगरपालिका आणि नगर परिषद यांचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर याच्यामध्ये बघा, नगरपालिका लोकसंख्या 1 लाखापेक्षा अधिक असेल तर नगरपालिका असते. प्रशासन हे महापौर आणि आयुक्त असतात. क्षेत्रफळ हे मोठे शहरी क्षेत्र असेल तर असतं आणि कार्यक्षेत्र हे विस्तृत नागरी सेवा देणं असतं. मात्र या स्लाइडमध्ये आपण कंपॅरिझन पाहू शकता की नगर परिषद हे 20,000 ते 1,00,000 प्रशासन, 1,00,000 लोकसंख्या असेल तर असू शकतं. प्रशासन हे मुख्याधिकारी असतं. क्षेत्रफळ हे लहान शहरी क्षेत्राकरता असतं आणि कार्य जे आहे ते प्राथमिक नागरी सेवा पुरवण्यासंदर्भामध्ये आहे. त्याच्यामध्ये उत्पन्नाचा स्रोत जे आहे ते शासकीय अनुदान, सेवा शुल्क यासाठी आहे. मित्रांनो, दोन्ही संस्था ज्या आहेत या नागरी विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यांच्या कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या लोकसंख्येच्या आधारे ठरवल्या जातात. सक्षम स्थानिक प्रशासनासाठी दोघांचेही अस्तित्व आवश्यक आहे. धन्यवाद.